लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे। मोठी गुड न्यूज। फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता प्लस जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे। दोन्ही हप्ते मिळून 1500 अधिक 1500 असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहेत। पैसे खात्यात जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बहिणींना येऊ लागले आहेत। आजपासून राज्यातील 15 जिल्ह्यांमधील या 8 बँकांमध्ये पैशांचे वाटप झपाट्याने सुरू आहे। आगामी 5 ते 6 दिवस या वाटपाची प्रक्रिया चालू राहणार आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता नक्कीच मिळणार आहे। पण आता एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। फेब्रुवारीच्या पुढील हप्त्यासाठी ही 3 कागदपत्रे जमा केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी हा नवीन निर्णय घेतलाय। आता ही 3 कागदपत्रे तुम्हाला अनिवार्यपणे जमा करावीच लागतील। जर ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर मार्च महिन्याचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार नाही। हे तुम्हाला माहितीच आहे की जानेवारीचा 19वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे प्रथम टप्प्यात आत्ताच वाटप झाला आहे आणि त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपयांचे वाटप सुरू केले आहे। ज्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता कोणत्याही कारणामुळे पेंडिंग होता अशा सर्व बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासोबतच फेब्रुवारीचा हप्ता याचा अर्थ डबल हप्त्यात एकत्रितपणे 3000 रुपये बँक खात्यात जमा होत आहेत। मार्च महिन्यात राज्य शासनाचे अर्थसंकल्प आहे, म्हणूनच जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे। परंतु योजनेत काही नवीन निकष आता लागू करण्यात आले आहेत आणि त्यामुळे आता बहिणींना ही 3 कागदपत्र अनिवार्यपणे जमा करावी लागणार आहेत। ही 3 कागदपत्र ज्या महिलांकडे उपलब्ध नसतील अशा महिलांना योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती दिली की सुमारे 18 लाख महिलांना योजनेतून काढून टाकण्यात आलेले आहे। त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना ही 3 कागदपत्र आणि काही नवीन नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। तरच तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही ही 3 कागदपत्र निश्चित वेळेत जमा केली नाहीत तर फेब्रुवारीच्या हप्त्यानंतर तुम्हाला पुढे कोणताही हप्ता देण्यात येणार नाही आणि तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून कायमचे काढून टाकले जाईल। त्यामुळे तातडीने ही 3 कागदपत्र तुम्ही जमा करायला हवीत। ती कोणती 3 कागदपत्र आहेत, कुठून मिळवायची आहेत, कुठे आणि कसे जमा करायची आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर दिली जाणार आहे। आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आलेला असेल की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही आधीच भरला होता आणि त्यावेळी सर्व कागदपत्र देखील तुम्ही जमा केली होती, पण आता या 3 कागदपत्रांची पुन्हा गरज का पडली आहे? तर याचे उत्तर अगदी सोपे आहे। आधी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या अर्जांची आता कसून पडताळणी सुरू करण्यात आली आहे आणि अत्यंत सूक्ष्म कारणांवरून बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे, कारण सरकारच्या तिजोरीत पैशांची टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता ही 3 कागदपत्र तुम्हाला अनिवार्यपणे जमा करावीच लागणार आहेत। ती 3 कागदपत्र कोणती आहेत, कुठून काढायची आहेत, हे सर्वप्रथम आपण जमा कर घेऊया। कुठे जमा करायची आहेत हे देखील पाहूया। आता पहा, ज्या महिलांना अजूनही जानेवारी किंवा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही, ज्यांना मागील अनेक हप्ते मिळालेले नाहीत, अशा बहिणींसाठी देखील एक प्रचंड मोठी बातमी आहे। राज्य शासनाने त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे पाहत रहा। सर्वप्रथम आपण जाणून घेतो की कोणती ती 3 डॉक्युमेंट्स आहेत, ती कागदपत्र आहेत की जी तुम्हाला तातडीने जमा करावीच लागणार आहेत। सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया। आता तुम्हाला माहित आहेच की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारीचा हप्ता सुमारे 2,45,00,000 महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयाप्रमाणे यशस्वीरित्या जमा झाला होता। परंतु अजूनही अशा अनेक बहिणी आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही। काहींना नोव्हेंबर पासूनचे पैसे देखील मिळालेले नाहीत। तर यामागचे कारण देखील सरकारने अलीकडेच स्पष्ट केलेले आहे। आता हे पैसे टप्प्याटप्प्याने वाढून सर्वांना मिळणार आहेत। जानेवारीचा हप्ता जो मिळाला नाही तो नेमका का मिळाला नाही?
किंवा फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप चालू असूनही अजूनपर्यंत हप्ता का जमा झाला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता महिलांकडून सरकारने 3 विशिष्ट कागदपत्रांची मागणी केली आहे, जेणेकरून केवळ गोरगरीब आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. ज्या महिलांकडे पुरेशी संपत्ती आहे अशा श्रीमंत महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही. फक्त खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच लाभ दिला जाईल. आजची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी म्हणजे फेब्रुवारीच्या पुढील हप्त्यासाठी विशिष्ट कागदपत्रांची मागणी सरकारकडून अधिकृतपणे केली जात आहे. ही 3 कागदपत्र, 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करणे अनिवार्य आहे. पुढील 5 वर्षांपर्यंत या योजनेत सतत राहायचे असेल तर ही 3 कागदपत्र अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला होता. तो निर्णय असा होता की आम्ही सध्याचे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये करणार आहोत, म्हणजेच 600 रुपये अधिक वाढवणार आहोत. तर सर्वात प्रथम या 4 विभागांमध्ये पैशांचे वाटप सुरू होणार आहे. आगामी 4 ते 5 दिवसात लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. हा हप्ता आतापर्यंत 1500 रुपयाप्रमाणे मिळत आहे, परंतु जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही हप्ते एकत्रितपणे डबल हप्त्यात 3000 रुपये एकाच वेळी जमा होत आहेत. आता या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा फायदा होणार आहे. परंतु बहिणींना आता 2 प्रकारचे मेसेज येत आहेत. असे मेसेज की ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता, ज्या महिला अजूनही फेब्रुवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर त्यांना जानेवारी व फेब्रुवारी 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये बँक खात्यात जमा होतील. आणि ज्या महिला अशा आहेत की ज्यांना डिसेंबर किंवा नोव्हेंबर पासूनचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत, त्यांना मागील सर्व थकबाकीचे पैसे एकत्रितपणे जमा होणार आहेत. परंतु सर्वात मोठी बातमी अशी आहे की ही 3 कागदपत्र आता जमा करणे अनिवार्य आहे. ही 3 कागदपत्र तातडीने, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसांच्या आत ही कागदपत्र जमा करावीच लागणार आहेत. आगामी 5 दिवसांच्या कालावधीत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. पण जर ही कागदपत्र तुम्ही जमा केली नाहीत तर कदाचित तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो. तर नेमकी कोणती कागदपत्र आहेत ती सर्वप्रथम पाहून घेऊया. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे की ज्यामुळे सरकारला नेमकं कळणार आहे की तुम्ही खरोखरच गरीब आणि गरजू आहात का. पहिले डॉक्युमेंट याच उद्देशाने आहे की तुम्हाला खरोखरच आर्थिक गरज आहे का, तुम्ही गरजू कुटुंबातील आहात का, तुम्हाला खरंच या योजनेची गरज आहे का, हे ओळखण्यासाठीच पहिले कागदपत्र मागितले जात आहे. आणि दुसरे व तिसरे कागदपत्र असे आहेत की जे प्रत्येक महिलेला आवश्यक लागणार आहेत. म्हणजे केवळ याच योजनेसाठी नाही, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर दुसरे व तिसरे कागदपत्र तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता पहा, या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र महिलांची अद्ययावत यादी देखील सरकार तयार करणार आहे. आता झपाट्याने 4 विभागांमधून पैशांचे वाटप होणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला या 4 विभागांची नावे सांगणार आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक असलेली ती 3 कागदपत्र कोणती आहेत हे सांगणार आहे. या 4 विभागांपैकी तिसऱ्या विभागात जर तुम्ही राहत असाल तर अजून 5-6 दिवसांची मुदत तुमच्याकडे उपलब्ध आहे. सर्वप्रथम या 4 विभागांमध्ये पैशांचे वाटप पूर्ण होईल, त्यानंतर उर्वरित विभागांमध्ये. परंतु ही 3 डॉक्युमेंट्स प्रत्येक विभागातील सर्व महिलांना लागू होणार आहेत. कोणती ती डॉक्युमेंट्स आहेत ते पुढे नक्की सांगणार आहे. पण सर्वात आधी कोणता विभाग आहे ते पहा. पहिला विभाग म्हणजे औरंगाबाद, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभाग. आता छत्रपती संभाजीनगर विभागात 8 जिल्हे समाविष्ट आहेत. तर या 8 जिल्ह्यांमध्ये प्रथम पैशांचे वाटप होणार आहे. पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे. त्यानंतर येतो जालना जिल्हा. त्यानंतर तिसरा जिल्हा परभणी आहे. त्याचबरोबर चौथा हिंगोली जिल्हा आहे. 5वा बीड जिल्हा आहे. 6वा नांदेड जिल्हा आहे. 7वा लातूर आहे आणि 8वा जिल्हा आहे उस्मानाबाद. परंतु मराठवाड्यातील या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पैशांचे वाटप होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. आता कोणती ती 3 डॉक्युमेंट्स या महिलांना लागणार आहेत? पहिला विभाग होता छत्रपती संभाजीनगर विभाग. त्यांनी तातडीने कागदपत्रे जमा करायची आहेत. कोणती ती सांगतो. दुसरा विभाग आहे कोल्हापूर विभाग. कोल्हापूर विभागामध्ये 4 जिल्हे समाविष्ट आहेत. या 4 जिल्ह्यांमध्ये जर सांगायचे झाले तर कोल्हापूर विभागातील महिलांनी तातडीने डॉक्युमेंट जमा करावीत. पहा,
कोल्हापूर जिल्हा आहे, त्यानंतर आहे सांगली जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा, त्यानंतर येतो रत्नागिरी जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये तातडीने डॉक्युमेंट जमा करायची आहेत. तिसरा जो विभाग आहे पहा, अमरावती विभाग. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, इथे देखील लवकरच पैशांचे वाटप सुरू होणार आहे. अमरावती जिल्हा, त्यानंतर येतो यवतमाळ जिल्हा, त्यानंतर अकोला, त्यानंतर येतो बुलढाणा, त्यानंतर वाशिम आहे. तर या 5 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तातडीने ही कागदपत्रे जमा करावीच लागणार आहेत. चौथा विभाग म्हणजे नाशिक विभाग. नाशिक विभागात 6 जिल्हे आहेत. पहा, नाशिक जिल्हा, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर नंदुरबार आणि शेवटचा जिल्हा आहे ठाणे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये ही 3 कागदपत्रे मागितली जाणार आहेत. पण या 4 विभागांमध्ये पैशांचे वाटप आता लगेचच होणार आहे. तर या विभागातील भगिनींनी ही कागदपत्रे तातडीने जमा करायची आहेत. ही कागदपत्रे काढून घ्यायची आहेत. एक क्षणही वेळ न दवडवता तुम्हाला या 4 विभागांमध्ये ती 3 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. पहिले डॉक्युमेंट आहे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, जे सरकारसाठी अत्यावश्यक असते. आता 7/12 उतारा किंवा 7/12चा गरज पडणार आहे, तर अर्थात हे 3 डॉक्युमेंट्स असणार आहेत. पण पहिले डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला 7/12 उतारा उर्फ 7/12चा उतारा. लक्षपूर्वक ऐका. 7/12 उतारा, 7/12चा उतारा तुमच्याकडून कोणत्याही वेळी मागितला जाऊ शकतो. 7/12 उतारा. आता लाडक्या बहिणींच्या घरी थेट जाऊन अंगणवाडी सेविका तपासणी करत आहेत. आता जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड नसेल आणि तुमच्याकडे पांढरे रंगाचे रेशन कार्ड असेल, किंवा जरी तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड असले तरी तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेले असेल, तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल, तुमच्या घरात कोणीही आयकर भरणारा असेल, तर तुमच्याकडे ज्यावेळी पडताळणी होईल, आता नाशिक, पुणे, त्याचप्रमाणे मुंबई, नागपूर, तर या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविकांना सूचना देण्यात आल्या आहेत, आता त्या तुमच्या घरीही येतील, तपासणी करतील. तर त्यावेळी तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. तर त्यावेळी तुमच्याकडून मागितले जाणारे पहिले डॉक्युमेंट असणार आहे 7/12 उतारा किंवा 7/12चा उतारा. तर 7/12 उतारा, 7/12चा उतारा तुम्ही नवीन काढून घेणे अपेक्षित आहे. नवीन वर्षाचा अद्ययावत उतारा काढून घेणे आवश्यक आहे. तो तातडीने काढणे गरजेचे आहे. कदाचित जर तो मागितला गेला तर तो तुमच्याजवळ तयार असला पाहिजे आणि त्यावरूनच सिद्ध करता येईल की तुमच्या नावावर किती जमीन आहे, किती मालमत्ता आहे. हे कागदपत्र तुम्ही तातडीने काढून घ्या. 7/12 उतारा, 7/12 उतारा सर्वांनी हा काढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा तातडीने काढा. दुसरे महत्त्वाचे डॉक्युमेंट पहा. ज्या महिलांकडे आधार कार्ड नाही किंवा जुने आधार कार्ड आहे, तर ते नवीन आधार कार्ड बनवून घ्या. आधार कार्ड अपडेट करून घ्या. कारण की आधार कार्ड जर एखाद्या महिलेचे अद्ययावत असेल, योग्य असेल, तर सरकारला लगेच समजते की त्या महिलेची सर्व माहिती अचूक आहे. म्हणजे तिथून पुढे काहीही समस्या तुम्हाला राहणार नाही. तुमचा आधार कार्ड जरी अपडेट असेल, तर सरकारी यंत्रणेकडून जर तुमची माहिती तपासली तर ती माहिती सर्व बरोबर असल्याचं दिसेल. कारण की समस्त माता भगिनी ज्या आहेत लाडकी बहीण योजनेतील, त्या सर्व गरीब आहेत, गरजू आहेत. त्यांच्या बँक खात्यावर काय लाखो रुपयांचे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे नक्कीच हे आधार कार्ड तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आता आधार कार्डवरून अजून काय समजते की तुमचा पत्ता बरोबर आहे का, तुमचे नाव अचूक आहे का, तुमचा फोटो अद्ययावत आहे का. त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे आधार कार्ड जुने आहेत. त्यामुळे ते अपडेट करून घ्या. आणि ज्या महिलांचा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे, त्यांना स्वच्छ प्रमाणपत्र मिळून त्यांना लगेच 20व्या हप्त्याचे वाटप होणार आहे. त्यानंतर जी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पहा. तिसरे महत्त्वाचे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचे बँक पासबुक. आता पहा, हे बेसिक डॉक्युमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल बँक पासबुक तर प्रत्येकाकडे आहे, पण बँक पासबुकच्या बाबतीत अनेक समस्या आल्यामुळे अनेक महिला वगळण्यात आल्या आहेत.
आता बऱ्याच माता भगिनींचे असे आहे की बँक पासबुकवर एक नाव आहे आणि आधार कार्डवर दुसरे नाव आहे. बऱ्याच माता भगिनींचे नाव जवळजवळ सारखे असले तरी स्पेलिंगमध्ये चूक आहे. तर असे बिलकुल चालणार नाही. तर तुमचे बँक खाते व्यवस्थित अपडेट करून घ्या. सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँक पासबुक जे कोणत्याही योजनेला जोडलेले असेल ते घेऊन बसा आणि तुमचा आधार कार्ड घेऊन बसा. स्पेलिंग तपासा, तुमचा पत्ता तपासा, सर्व गोष्टी तपासा. कारण की आधार कार्डनुसार आणि बँक पासबुकनुसार पडताळणी होणार आहे. त्यामुळे बँक पासबुक हे तिसरे डॉक्युमेंट आहे जे प्रत्येक ठिकाणी मागितले जाईल. आणि मग त्यानंतर 7/12 उतारा, 7/12 आणि आधार कार्ड तुमच्याकडून मागितले जाऊ शकते. तर नक्कीच बँक पासबुकच्या बाबतीत देखील ही महत्वाची सूचना तुम्हाला देण्यात येत आहे. हे काही प्रत्येकालाच मागितले जाणार नाही, पण जर अंगणवाडी सेविकांनी मागितले तर तातडीनं तुम्ही हे दाखवले पाहिजे. तात्काळ तुम्ही येणाऱ्या 3-4 दिवसात फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही 3 कागदपत्र लगेच तयार ठेवा. त्यामुळे तुम्हाला तातडीनं हप्ता मिळून तुमची कोणत्याही प्रकारची तक्रार उर्वरित राहणार नाही आणि सर्व हप्ते तुम्हाला पुढे नियमितपणे मिळतील. 7/12 उतारा. 7/12चा उतारा लेटेस्ट काढून घ्या. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करा. आणि तिसरी गोष्ट, तुमचे बँक पासबुक अद्ययावत करून घ्या ज्यामध्ये स्पेलिंग चुका नसाव्यात. तर अशा पद्धतीची तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे हे आम्ही लाईव्ह महाराष्ट्र 24च्या माध्यमातून नेहमीच सांगत असतो. त्यामुळे नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईव्ह महाराष्ट्र 24 तुमच्यासोबत आहे.